नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. वैद्यकीय सेवा हा फक्त पैसा कमवण्याचा धंदा या गोष्टीला फाटा देत डॉक्टर बाळासाहेब जगताप नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 18 येथे आशीर्वाद हॉस्पिटल आणि ओल्ड एज केअर सेंटर चालवत आहेत, ज्या माध्यमातून ते ज्येष्ठ रुग्णांची अल्प दरात तर काहींची निशुल्क सेवा करत आहेत. समाजाप्रती आपल्या असलेल्या कर्तव्याची जाण ठेवून ते करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल जनादेश वृत्तवाहिनीच्या वतीनं त्यांना जनादेश सामाजिक विशेष पुरस्कार 2024 गौरवण्यात आले आहे. जनादेश वृत्तवाहिनीचे संपादक सुरेश पाटील यांनी आरपीआय मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांच्या हस्ते डॉक्टर बाळासाहेब जगताप यांना हा पुरस्कार त्यांच्या रुग्णालयात जाऊन प्रत्यक्षात प्रदान केला आहे. जनादेशच्या माध्यमातून जो सन्मान करण्यात आला त्याच्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद देतो. कारण की हॉस्पिटलच्या माध्यमातून मी एक ओल्ड एज केअर सेंटर चालवत आहे कोपरखैरण्यामध्ये मागील 20 ते 22 वर्षापासून. त्याच्यामार्फत आम्ही समाजसेवा आणि बऱ्याचशा गोष्टी ॲक्टिव्हिटी वृद्धांसाठी करत असतो. त्याच्यासोबत माझं हॉस्पिटलसुद्धा आहे एक 15 बेडचं, आणि त्याच्यामध्ये टोटल 25 बेड आहेत. त्याच्यामध्ये 10 बेड जे आहेत ते वृद्ध व्यक्तींसाठी रिझर्व ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये जे निराधार असतात, ज्यांना की कुटुंबामध्ये त्यांच्या कुटुंबात त्यांची काळजी घेणारे लोक नसतात, त्या लोकांची काळजी आम्ही स्पेशली या माध्यमातून घेतो. त्याच्यामध्ये समाजसेवाही होते आणि त्यांना एक आधारही मिळतो आमच्या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून. आणि त्यांची जी आरोग्याची काळजी असते, स्पेशली या वयामध्ये त्यांना भरपूर आजाराला सामना करावा लागतो. हे सगळ्या गोष्टी ज्या असतात ते आम्ही या ॲक्टिव्हिटीमधून घेत असतो. ही आमच्या वाडवडिलांपासूनच आम्हाला एक सामाजिक कार्य करण्याची जी स्फूर्ती मिळालेली आहे, त्या माध्यमातून मी वैयक्तिक माझी फॅमिलीसुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्व असते आणि आम्हाला ते करण्याची आवड आहे आणि आम्ही हे पुढे जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत नक्कीच करत राहू. ज्यांना कुणाला या फॅसिलिटीचा उपभोग घ्यायचा आहे ते आम्हाला संपर्क करू शकतात. माझं जे सेटअप आहे ते आशीर्वाद हॉस्पिटल आणि ओल्ड एज केअर सेंटर हे सेक्टर 18 कोपरखैरणे इथे आहे. ज्यांना कुणालाही याचा लाभ घ्यायचा असेल ते इथे येऊन आम्हाला संपर्क करून त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना व्यवस्थित माहिती देऊन त्यांना फायदा कसा घेता येईल याची माहिती देऊ. ज्यांच्या मनामध्ये नाही काही पाप त्यांचं नाव आहे बाळासाहेब जगताप आणि ते माझे एकदम जवळचे मित्र आहेत. त्यांना हा पुरस्कार दिल्याच्यानंतर मला खूप आनंद झालेला आहे. अनेक जे रुग्ण असतात त्यांना सेवा करतात, त्यांची ती किंबहुना काही प्रमाणात ते मोफतही हे करतात, मदत करतात. हॉस्पिटलच्या व्यतिरिक्तही त्यांचं सामाजिक काम असतं, सामाजिक त्यांना भान आहे. गावापासून त्यांचं गाव बीड आहे, बीड जिल्ह्यापासून तर ते मुंबईपर्यंत त्यांचा जो प्रवास आहे अत्यंत हालाकीचा त्यांनी प्रवास काढलेला आहे. आणि कुटुंबाची त्यांची ती परंपरा आहे वडलोपार्जी की समाजाची सेवा करायची, समाजासोबत जे त्यांची नाळ जोडलेली आहे. त्याचप्रमाणे ते ह्या मुंबईमध्ये सुद्धा या कोपरखैरण्यात गेल्या 20 वर्षापासून आशीर्वाद हॉस्पिटल नावाने इथे काम हॉस्पिटल त्यांचं स्वतःचं आहे. रुग्णांची सेवा करतात आणि ओल्ड एज केअर होम म्हणजे काही निराधार लोक असतात त्यांना सांभाळण्याचं काम आणि अत्यंत प्रामाणिकपणे करतात. त्यांचा स्टाफ खूप चांगला आहे. त्यांचे घरातले कुटुंब, त्यांची मुलं सर्वजण इथं लक्ष ठेवून असतात आणि डॉक्टर साहेबांचा संस्कार खूप चांगले आहेत. त्यांचे माझे चांगले जिवलग मैत्रीचे संबंध आहेत. मला तर त्यांचा नेहमी मोलाचा सल्ला असतो. मला नेहमी ते मदत करतात आणि माझं कोणतंही आरोग्याचं काम असेल, मला एक वेळेस कोरोनाच्या काळामध्ये माझी अत्यंत हालाकीची परिस्थिती होती. माझं स्वतःचं उदाहरण दुनियाचं सांगण्यापेक्षा की मला म्हणजे जाण्याच्या परिस्थितीत असं डॉक्टरांनी तिकडला सल्ला दिला, पण डॉक्टर बाळासाहेब जगताप साहेब आल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आहे, काळजी घेऊ नका. मग अनेक प्रकारचे त्यांनी डॉक्टर बोलवले, माझ्यावरती वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्या
आणि मला त्यांनी व्यवस्थित केलं. असं त्यांचं एक जिव्हाळ्याचं नातं असतं माणसाची, आणि ह्या जिव्हाळ्याच्या नाताचे, प्रेमाचे संबंध आणि समाजसेवा यातून हा जनादेशने त्यांना पुरस्कार दिला. त्याबद्दल मी जनादेश वृत्तवाहिनीचं आभार मानतो आणि जगताप साहेबांनी अशीच पुढे रुग्णांची, समाजाची सेवा करावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.